नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार. न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम महासंग्राममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. विविध मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सर्वसामान्य मतदार या सगळ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याकडनं केला जातो. आणि आज आपण आलो आहोत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये. बुलढाणा हे लोकसभा मतदारसंघ एक असा लोकसभा मतदारसंघ आहे ज्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचं लोणार सरोवर लाभलं आहे. यासोबत जिजाऊचं जन्मस्थान सुद्धा याच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि यासोबतच चांगल्या प्रतीचं कापूस पिकवणारी जमीन ही सुद्धा याच लोकसभा मतदारसंघात आहे. आणि तरी या लोकसभा मतदारसंघाला काही अंशी विकासापासून वंचित राहावं लागतं. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरती सविस्तर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत विविध पक्षाचे पदाधिकारी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी नरेश शेळके आपल्यासोबत आहे. त्याचसोबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी विष्णू उबाळे आणि शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत संजय गायकवाड आहे. विविध पक्षाचे त्यांच्यासोबत पदाधिकारी सुद्धा आले आणि थेट आपण चर्चेला सुरुवात करतोय. सुरुवातीला अर्थातच आपण सत्ताधारी पक्षाकडे जातोय. शिवसेनेचे खासदार आहेत. विकासाचं नेमकं काय झालं, या ठिकाणी विकास कुठवर पोहोचला? सर, एकंदरीत आपण बघतोय जिजाऊचं जन्मस्थान आहे सिंदखेड राजा, मोठ्या प्रमाणात विकास होणं अपेक्षित होतं. लोणार सरोवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचं पर्यटन स्थळ आहे, मात्र हवा तसा विकास या ठिकाणी झालेला नाही. 15 वर्ष सलग तुमचे या पक्षाचे खासदार होते. कुठल्या मुद्द्यांवर आता तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? सर्वात पहिले लोणार सरोवर आणि आपला सिंदखेड राजाचा जो काही विकासाचा विषय आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला नाही. तरीही जवळपास 20 वर्षापासून त्या ठिकाणी सन्माननीय राष्ट्रवादीचे शिंगणे साहेब तिथे आमदार होते, मंत्री होते. परंतु या 5 वर्षात शिवसेनेचा तिथे आमदार आल्यामुळे 311 कोटी रुपये त्या जिजाऊ सृष्टीकरता मंजूर करण्यात आले आणि 25 कोटी रुपयाचा निधी पहिला हप्ता त्या ठिकाणी आला आणि त्या विकासाचं काम चालू आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये पर्यटन स्थळाचा जो काही विकासाचा निधी आहे जवळपास 350 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या पर्यटनाचे 4-5 ठिकाणी, म्हणजे एक लोणार सरोवर आहे तिकडे, आपल्या शेगाव तालुक्यातलं आपलं हे काय नाव त्याचं गजानन महाराजचं संस्थानचा भाग आहे, त्या ठिकाणी जवळपास 250 कोटीचा निधी या ठिकाणी आलेला आहे. आणि बाकीच्या विषयाचा संदर्भ जर आपण बोललात तर जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये 550 किलोमीटरचे रस्ते, ज्या रस्त्याची क्वालिटी 30 वर्षापर्यंत पुरेल म्हणजे राहील अशा प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते 5300 कोटी रुपयाचे या जिल्ह्यात मंजूर झाले. या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग गेला 89 किलोमीटरचा, 3000 कोटी रुपयाचं रेल्वेचं बजेटचं हे अर्थसंकल्पामध्ये सगळं सांगताय तुम्ही. आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत या ठिकाणी नरेश शेळके जी आहेत राष्ट्रवादीचे. सर, त्यांनी सांगितलं की लोणार सरोवर आणि इतरही काही बाबतीत आकडेवारी करोडो रुपयाचा निधी आणला. याला निधी आणल्याला विकास म्हणता का? आणि खऱ्या अर्थानं तुमचा कुठले मुद्दे असणार आहे आणि यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का त्यांनी केलेल्या विकासाशी? आपल्या या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 20 वर्षापासून शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी आहे आणि या खासदार त्या ठिकाणी आहे. आणि याही खासदाराला किमान 10 वर्ष त्या ठिकाणी झालेत. आणि यांनी जे सांगितलं, संजयजी गायकवाड आमचे मित्र त्या ठिकाणी आहेत, त्यांनी जे सांगितलं त्याच्यात कुठल्याही प्रकारे खासदाराचा कुठलाही वाटा त्याच्यामध्ये नाही आहे. जे समृद्धी महामार्ग झाला तोही मुंबई ते नागपूर त्या ठिकाणी झाला. नंतर तुमचं आता हे जे लोणार पर्यटन लोणार ते तुमचं अजिंठा जे आहे ते सुद्धा जागतिक बँकेच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि नंतर नागपूरचं जे त्या ठिकाणी आहे, नागपूरचा जो ते रेल्वे आपलं हे चालले आहे, म्हणजे नागपूर मुंबई जे नॅशनल 6 नंबरचा जो मार्ग आहे तर त्याच्यात फक्त भुसावळ ते नागपूर म्हणजे भुसावळ ते अमरावतीपर्यंत जोडण्याचं राहिलं होतं, तितकं ते जोडण्याचं त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये खासदाराचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांचा वाटा त्यामध्ये नाही आहे. हे फक्त श्रेय घेण्याचा प्रकार त्यांचा या ठिकाणी चालू आहे. शिवाय 20 वर्षापासून या शिवसेनेच्या खासदारांनी एक सुद्धा केंद्राचा एखादा मोठा प्रोजेक्ट आणला नाही की जेणेकरून आपल्या सुशिक्षित नक्कीच सगळ्यात महत्वाचा मुद्दा होतो. केंद्राकडनं एक मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहणं गरजेचं होतं. कॉटन ग्रोईंग बेल्ट आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये होता. त्याचं काय झालं? शेतकऱ्यांची परिस्थिती तशी नाही. रोजगार वाढले असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या खासदारांनी आणलेला एखादा मोठा प्रकल्प? खासदारांनी प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून भारत मिशन हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. आजही विदर्भातलं सर्वात मोठं सेंटर बुलढाणा शहरात सुरू आहे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत बुलढाणा शहरामध्ये 250 ते 300 पोरं त्याच्या माध्यमातून नोकरी लागलेले आहेत. आणि यांनी आता जे काही सांगितलं की ज्याचा रस्त्याशी खासदाराचा संबंध नाही,
खासदारांच्या पत्रावरच नितीन गडकरींच्या ऑर्डर आहेत अशा प्रकारचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. मला माहीत असतं मी पुरावे देखील सादर केले असते. आणि आज जे काही हे सांगितलं जातं की 20 वर्षापासून खासदार आहेत, आताचे आमचे शिंगणे साहेब ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते 10 वर्ष आमदार 20 वर्ष मंत्री होते, तरी देखील त्यांना सिंदखेड राजाकडे एक रुपया आणता आला नाही. आज त्या ठिकाणी आमदार नाही, केवळ आमचा आमदार आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही 311 कोटी रुपये त्या ठिकाणी आणले आणि आता जलसृष्टीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. सर, उत्तर द्या. 10 वर्ष आमदार, 20 वर्ष मंत्री. आता आता यांच्या प्रश्नांवर ते उत्तर देतो की यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की यांनी कोणत्या पद्धतीने किती 300-350 लोक कोणतं लावले आणि कोणतं केंद्र चालू आहे त्यांनी त्या संदर्भातलं उत्तर त्या ठिकाणी द्यावं. आणि त्यांनी सांगितलं की खासदाराच्या पत्रावरती नितीन गडकरी एन्डॉर्समेंट केलेलं आहे अशा स्वरूपात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. या संदर्भामध्ये अनेक मीडियांमधनं आणि आमच्याकडे सुद्धा पुरावे आहे. जिल्ह्यातील एका दुसऱ्या नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेटर पॅडवर नितीन गडकरीच्या सहाय्यानिशी ते रोड त्या ठिकाणी सँक्शन केला अशा संदर्भातले सुद्धा आमच्याकडे पुरावे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे विष्णुभाऊ आहेत. तुम्ही मला सांगा, एकंदरीत यांनी जो विकासाचा पाढा वाचून दाखवला, या पाढ्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? खरंच तुमच्या मतदारसंघाचा विकास झालाय असं वाटतं का? तुम्ही कुठले मुद्दे घेऊन निवडणूक लढता? आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला हे सांगू इच्छितो की गेल्या 60 वर्षामध्ये इथे जी सत्ता ज्यांनी भोगली, मग ती राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो किंवा सेना असो, आमच्या जिल्ह्याची ओळख ही मागासलेला जिल्हा म्हणून करून ठेवलेली आहे. ती ओळख आम्हाला खोडून काढायची आहे. आम्हाला हा जो जिल्हा आहे हा समृद्ध जिल्हा करायचा आहे. हा अजेंडा घेऊन आम्ही रणांगणात उतरलेलो आहे. आणि या जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, सर, हॉस्पिटलचा प्रश्न, हॉस्पिटल आम्ही पण अनुभवलो, एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खासदारांना 15 वर्षात आणता आलं नाही. मला हा प्रतिप्रश्न आमच्या राष्ट्रवादी लोकांना विचारायचं की डॉक्टर शिंगणे साहेब या म्हणजे कॅबिनेट आरोग्य मंत्री होते. कॅबिनेट आरोग्य मंत्री असताना ते का आणू शकले नाही या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे. आणि यांना केवळ शिंदे साहेबांच्याच नावावर लढाई लढण्याची आहे. माझं यांना एक आव्हान आहे की यांनी मागच्या एका कार्यक्रमाला यांच्या आमदार साहेबांनी म्हटलं होतं की जालना जलम हा रेल्वे मार्ग आम्ही पास केलेला आहे, परंतु राज्य शासनानं निधी दिल्यामुळे तो पैसा अडखळलेला आहे. राज्य शासन हे युतीचंच आणि पैसा अडखळलेला म्हणजे रोखणारही हेच. आणि त्याच्या अगोदर माझं यांना आव्हान आहे, 2012ला तारीख वाक सांगतो, पुरावे आणले असते, 2012ला 25 लाख रुपये या सर्वेसाठी, जालना जलम मार्गाच्या सर्वेसाठी शिंगणे साहेबांनी अशोक चव्हाण असताना मंजूर केलेले आहे. आणि ते जालना जलम मार्ग जो रोजगार देणारा मार्ग आहे, आहे आम्ही यांच्या मनात बोललो नाही. 2 मिनिटं ऐका. जे 100 बेडेड हॉस्पिटल आहे, माननीय शिंगणे साहेब आरोग्य मंत्री असताना आज त्याला 10 वर्ष झाले. 10 वर्षात 10 कोटीचं सिंगल बेडेड हॉस्पिटल चालू नाही झालं अजून यांचं. त्या विषयावर बोला ना. 10 वर्ष लागतं का हॉस्पिटल चालू व्हायला? मागची 25 हे पास 100 खाटांचा जो विषय आहे, त्या 100 खाटांचा मंजूर जरी झाला असेल तरी ते अद्याप पूर्ण गेले नाही. पण आमचे म्हणणं असं आहे की आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज 5-25 लोक मरतात. आम्हाला औरंगाबाद आणि अकोल्याला पेशंट पाठवावं लागतात, त्यांच्यामध्येच मृत्यू होतो. इथं एकही मेडिकल कॉलेज उभं राहू शकलं नाही. सर, बरं, ठीक आहे, हरकत नाही. या ठिकाणी या सगळ्या संदर्भातले उत्तर तुमच्याकडनं जाणून घेतोय का काय नेमकं या ठिकाणी सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आले आहेत आणि नेमका तुझा या पदाधिकाऱ्यांना काय प्रश्न आहे आणि काय सांगशील? जिल्ह्यामध्ये MIDC डेव्हलप नाहीये आणि बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे की पूर्ण युवकांना पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी जावं लागलेले. आणि केंद्र सरकारच्या योजना झाल्या, वयोश्री योजना, त्यानंतर हेल्थ कॅम्प, कोणतेही हेल्थ कॅम्प इथे झालेले नाहीये. जनतेमध्ये जाऊन विचारा. आणि जे 100, 200, 1800 कोटी रुपये पर्यटनासाठी आलेले आहे ते फक्त कागदावर आहे. इथे जे पर्यटन स्थळ आहे त्याचे फोटो टाकायला लावा. आणि एकही पर्यटन स्थळी जर का विकास झालेला असेल तर जनतेला विचारा. आरोप केला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असा आरोप. नाही, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही, मी एक जनता म्हणून पण. आणि बुलढाणा जिल्ह्याचा प्रत्येक माणसाचा हा प्रश्न आहे की सध्या जिल्ह्यामध्ये हे गेलेले नाही, आपलं कोणतेही इंडस्ट्री आलेली नाहीये. आरोग्याचा प्रश्न निघाला. मंत्री शिंगणे साहेब होते ना, ते कॅबिनेट मंत्री होते आणि त्याचा प्रश्न आरोग्याशी संबंधित आहे. यांना रोजगाराचं काय झालं? रोजगार भारत मिशनचं तुम्हाला आधीच सांगितलं रोजगार संदर्भात. भारत कौशल्य योजना. मग तरुणांना असा प्रश्न का उपस्थित त्यांनी करा? जा तिथं रोजगार मिळवा. असं इकडे येऊन तर रोजगार मिळणार आहे. तिथं नाव नोंदणी करा, ऑनलाईन फॉर्म भरा, त्याला रोजगार मिळेल. सगळ्यात महत्वाचं, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातली जर आपण आकडेवारी बघितली तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबल्या नाही, तसं चित्र दिसून येते. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात कुठल्या योजना घेऊन समोर जाणार आहे यांच्याकडनं एक प्रश्न घेऊया. सत्ताधिकारी आणि या ठिकाणी
राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं उत्तर घेतोय. आपण सुरुवातीलाच बोलले की हा पट्टा हा कॉटन बेल्ट आहे. या कॉटन बेल्टमध्ये आजपर्यंत जितक्या सुतगिरण्या होत्या या सत्ताधाऱ्यांनी नट बोल्ट सुद्धा विकून खाल्ले. एकही सुतगिरणी इथं सुरू नाही आहे. सर्वप्रथम आम्ही सत्तेत आल्यानंतर ज्या सत्ताधाऱ्यांनी इथे ज्या सहकारी सोसायट्या किंवा शेतकऱ्यांच्या बँक किंवा सूतगिरण्या ह्या पूर्ण निस्तनाबूत केल्या, त्या आधी स्टँड करू आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या आपण थांबवणार आहेत. या आज संपूर्ण विदर्भामध्ये जो शेतकरी कापूस पिकत होता तो कुठेतरी आता सोयाबीनकडे वळला. याचंच कारण आहे की इथं त्या सोयाबीनचे जे पीक आहे कमी वेळेचं आहे आणि जो मेन पीक होतं कापूस याच्या युटिलायझेशनसाठी किंवा याचं उत्पन्नात भाव मिळण्यासाठी इथं कुठली सूतगिरणी नाही किंवा कुठलेही इथे साखर कारखाने नाही किंवा रोजगार निर्मिती नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यावेळेस माननीय राजेंद्रजी शिंगणे साहेब या महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते त्यावेळेस चांदईचा एक सुरेश शिंगणे नावाचा शेतकरी ज्याची हायकोर्टामध्ये केस चालू आहे त्याचं शेत बळकावण्याचं काम राजेंद्र शिंगणे साहेबांनी केलेलं आहे आणि तशा प्रकारचे पत्रक त्यांना पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो वाटतोय. हे बघा त्याचं पत्रक. आणि राहिला राजकारणाचा विषय तर आता राजकारण नाही सर, 60 वर्षापासून राजकारण होत आहे. 60 वर्षापासून हे लोक राजकारण करताय. पण माननीय नरेंद्र मोदीजींनी या 5 वर्षामध्ये पूर्ण भारत संरक्षित सर माझा उद्देश सर एक मिनिट ऐका. यांचं म्हणणं आहे की प्रतापराव जाधव साहेबांनी यांचं म्हणणं आहे खासदार साहेबांनी 10 वर्ष एवढा विकास केला की यांना मोदीच्या नावावर जोगो मागायची वेळ आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद मध्ये जी अभद्र युती आहे याबद्दल या लोकांनी सांगावं. राष्ट्रवादी आणि भाजपची जी युती झालेली आहे फक्त सत्तेसाठी झालेली आहे. एका बाजूच्या ह्या दोन्ही राणी आहे. फक्त तुम्हाला मी याआधी बोललो की जिल्हा परिषद मध्ये जर पक्षवाद असेल तर मग राष्ट्रवादी आणि भाजपनं कशी काय युती केली बा. म्हणजे कुठल्याही दारानं ही सत्ता आपल्याजवळ पाहिजे. जनतेचा जो विकास आहे नगरपालिकेमध्ये युती आहे. या शिवसैनिक नगरसेवक उभे आहे. यांच्यासोबत भारिपचे नगर अध्यक्ष मॅडम आहे. त्यांची युती सभापती राष्ट्रवादीचा बांधकाम सभापती अध्यक्ष हा स्वतःच्या पहिली गोष्ट नगराध्यक्ष जनतेतून आले. नगराध्यक्ष हा जनतेतून आहे म्हणून भारिपचा इथं संबंध नाही. यांनी जो मताचा जोगा मागायची भाषा केली. नरेंद्र मोदी आमच्या महायुतीचे पंतप्रधानाचे उमेदवार ठरलेले आणि त्यांच्या नावाने आम्ही मतं मागणारच आहे. पण यांचे 56 पक्ष येऊन यांचा उमेदवार तर जाहीर करावा. यांनी 56 साहेब पूर्ण बहुमत दिला 100 करोड़ की बात किया सर मोदी साहब ने. 125 करोड़ जनता को लेके नहीं चले वो. इसलिए टूटी हुई सरकार छोटी सरकार बनने की चाहिए ताकि एक समाज पे अन्याय हो तो दूसरा पक्ष उसे रोकता है. जिल्ह्यातले जे मुख्य सिंचनाचे प्रकल्प आहेत ते सगळे प्रकल्प शिंगणे साहेबांच्या मदतीनं आदरणीय पवार साहेबांनी मंजूर केलेले सगळे मुख्य प्रकल्प. या संपूर्ण मतदारसंघात आपण बघितलं तर फक्त आरोप प्रत्यारोप केले जातात आणि आरोप प्रत्यारोपच्या या फैरीमध्ये विकासाचे मुद्दे खरोखर बाजूला पडतात आणि प्रत्येकांकडनं कुठे ना कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पार्टीनी राष्ट्रवादी सोबत शिवसेनेनी भरीप सोबत सगळ्या संदर्भात युती आघाड्या अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर झाल्या आणि त्यामुळं अतिशय बिकट परिस्थितीचं अतिशय गुंतागुंतीचं राजकारण बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळतं. यासोबतच या राजकारणाला जातीच्या वोट बँकची किनार सुद्धा लागलेली आहे. नेमकं मतपेटीतनं काय बाहेर येतं 23 मेला आपल्या समोर येणार आहे. या महासंग्राममध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा न्यूज 18 लोकमत.